नमस्कार श्रोते हो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पुस्तक वाचणार आहोत मुक्ती कोण पथे। त्याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। चला मग सुरुवात करूया। पार्श्वभूमी, धर्मांतर का अर्थात मुक्ती कोण पथे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मचक्र अणुप्रवर्तक करून नव्या सम्यक समाज क्रांतीची विजय पताका फडकिवली। या समाज क्रांतीची सुरुवात मात्र 1920 पासूनच झाली होती। त्यांचा सर्वकष क्रांतिकारी चळवळीला तत्कालीन समाजधारणा करणाऱ्या ब्राह्मण धर्माच्या अमानवतेचे आकलन लवकरच झाले आणि त्या आकलनामुळे शिवाय जाती निर्मूलन आणि समता, बंधुभाव व न्यायाच्या प्रस्थापनेच्या आपल्या 2 दशकांच्या सामाजिक राजकीय संघर्षमय कार्याचे पुनरावलोकन केल्यानंतर अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलनाच्या आपल्या उद्दिष्टपूर्तीचा अंतिम मार्ग चातुर्वर्णाधिष्ठित जातीभेदयुक्त हिंदू धर्मत्याग हाच आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलं आणि येवला मुक्कामी 13 ऑक्टोबर 1935 रोजी आपण ब्राह्मणी विचारांच्या समाज व्यवस्थेचे जोखड फेकून देणार आहोत आणि मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली। हिंदू धर्म त्यागामागची आणि दुसरा धर्म स्वीकारण्यामागची आपली ऐहिक आध्यात्मिक कारणी मीमांसा विशद करण्यासाठी अखिल मुंबई इलाखा महार परिषदेच्या तर्फे मुंबई येथे दिनांक 30-31 मे व 1 जून 1936 ला परिषदेचे आयोजन केले होते। याच परिषदेला जोडून मुंबई इलाखा संत समाजाची परिषद तसेच मुंबई इलाखा मातंग परिषदेचे आयोजन केले होते। मुंबईतील नायगाव दादर नाक्यावरील विस्तीर्ण मैदानावर 50,000वर लोक प्रशस्तपणे बसू शकतील असा प्रचंड शोभिवंत रमाबाई नगर मंडप उभारण्यात आला। परिषद 30 मे 1936 रोजी हैदराबाद संस्थानातील प्रख्यात पुढारी श्री B.S. व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने सुरू झाली। परिषदेत सायंकाळी 6:30 वाजता प्रारंभ झाला। या प्रसंगी मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की महार जातीला समाजात समता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे। तसेच पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा करू नये असे ठराव घेण्यात आले। या प्रसंगी धर्मांतराशी संबंधित विविध मुद्द्यांचा परामर्श घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे भाषण मुक्ती मार्गाची प्रगल्भ मांडणी करणारे क्रांतिसूक्त ठरले। मुक्ती कोण पथे। धन्यवाद। तुम्हाला ही पार्श्वभूमी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।